तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीला मोठा पूर आलाय। या पुरामुळे नदीकाठच्या वस्त्या, घरं आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। अनेक कुटुंबांना घरातील संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आलेली आहे। सध्या संपूर्ण परिसरात भीतीचं, चिंतेचं वातावरण आहे। प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। आणि आता आपण बघणार आहोत आताच्या ठळक 100 बातम्या। गुरुवारपर्यंत रात्री युक्रेनवर रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले आहेत आणि 12 लोक जखमी झाले आहेत। ही माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली। हे सगळे हल्ले गेल्या काही काळापासून पहाटेच्याच वेळी करण्यात येतात। युक्रेनमधील शहरांवर रशियाकडून केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांच्या मालिकेतील हे ताजे हल्ले आहेत। उन्हाळ्याच्या काळात रशियानं या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे। आता ते जवळपास दर आठवड्याला होत आहे। युक्रेनच्या निप्रो पेट्रोव्स्क भागात रशियन सैन्याने केलेल्या मोठ्या हल्ल्यात काही नागरिक ठार झाले, 10 जण जखमी झालेत। तसंच नागरी पायाभूत सुविधांचं नुकसान झालं अशी माहिती प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर हंझा यांनी दिली। मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता असं त्यांनी टेलिग्रामवर सांगितलं। यामध्ये क्रिव्हिरियस भागातील एका गावातील 6 वर्षांची मुलगी आणि 11 आणि 17 वर्ष वयोगटातील मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे। युक्रेनियन शहरांवर रशियाकडून केल्या जाणाऱ्या मोठ्या हल्ल्यांच्या मालिकेतील हे ताजे हल्ले आहेत। उन्हाळ्याच्या काळात रशियानं या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे। वेस्ट इंडिज के उत्कृष्ट क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांच्यासाठी बुधवारी शासकीय अंत्यसंस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। वयाच्या 21व्या वर्षी कसोटी सामन्यात नाबाद 365 धावांची जागतिक विक्रम करणारी खेळी साकारून सोबर्स या खेळातील कदाचित सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याच्या दिशेने अग्रेसर झालेले। या कार्यक्रमाला बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली आणि जागतिक ख्यातीची गायिका रिहाना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित